सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचूर प्रभु, जय जय माखन चोर। वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा परब्रह्म गुरु भगवंत। कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णद्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे पृथासुतं। चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के, चले आओ पधारो हरि के, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि के, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि के, चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के, चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि के, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि के। राम जी को लाना तुम लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना तुम लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना। परिवार हमारे हरि के, पधारो हरि कीर्तन, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि के, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि परम मंगलमय
अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कृपेनं सकल साधू संतांच्या शुभ आशीर्वादानं श्री गोकुळ निवास ट्रस्ट आयोजित 108 कथेचा संकल्प आणि त्यातील ही 31 नंबरची श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आज आपल्या कथेचा चतुर्थ दिवस आहे। आपल्या कथेचा आज चौथा दिवस आहे। गेले 4 दिवस झाले श्रीमद भागवताच्या या ज्ञानगंगेमध्ये आम्ही वाहून जात आहोत। ही ज्ञानगंगा आमच्या अंतःकरणामध्ये विराजमान झालेली आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याविषयी प्रेम, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याविषयी आस्था, सद्भावना, सदाचार आमच्या अंतःकरणामध्ये विराजमान झालेला आहे। आज आमच्या कथेचा चतुर्थ दिवस आहे। बोलणं झाले का सगळ्यांचं खाली बसलेल्या? कथा सुरू करायची ना आता। एक तर आज तुम्ही लय लेट आल्या। मी 1 तासभर इथं तुमची वाट बघत होते। 1 तासभर बाकीच्या गावात जर कथा करायला गेलं ना महाराज, बाकीच्या गावात मी येईपर्यंत मंडपाच्या बाहेर सुद्धा लोक असतात। काल किती बजावून सांगितलं होतं, आज आपल्या गावामध्ये भगवान परमात्म्याचा जन्म होणार आहे। महाराज, भगवान परमात्म्याचा जन्म आम्ही किती उत्साहामध्ये आणि किती आनंदामध्ये साजरी केला पाहिजे। ज्यांनी ज्यांनी पिवळ्या रंगाची साडी घातलेली ना त्या माय माऊल्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी, कारण ही कथा आहे आणि या कथेमध्ये साक्षात भगवान परमात्मा असतात। ज्या ज्या ठिकाणी कथा, कीर्तन, प्रवचन चालू असताना महाराज तिथे भगवान परमात्म्याला बोलवायची गरजच पडत नाही, कारण जिथे जिथे भक्त भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार करतात त्या त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतः येत असतात। जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जिथे कीर्तन चालू असतं, जिथे कथा चालू असते त्या ठिकाणी साक्षात परब्रह्म त्या ठिकाणी उभं असतं। माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे। ज्या ज्या ठिकाणी भक्त भगवान परमात्म्याचं गुणगान गातात त्या त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला बोलवायची गरज पडत नाही माईबाप, भगवान परमात्मा स्वतः त्या ठिकाणी येत असतात। आज आमच्या गावातील कथेचा चतुर्थ दिवस आहे। असो, आणि या चौथ्या दिवसाचं भागवत रूपी पुष्प आणि या पुष्पामध्ये आम्हाला सुंदर अशी माळ या ठिकाणी गुंफायची आहे। पण ही माळ गुंफत असताना सगळ्यांचं सहकार्य फार मोलाचं लागतं। हे स्टेजवरती दिसतंय ना तुम्हाला एवढं सगळं, हे फुगे वगैरे दिसतात ना महाराज, माझी विनंती आहे गड्या, धार्मिक कार्यामध्ये आपलं सहकार्य असावं नाही ते असलंच पाहिजे। हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून माईबाप आम्हाला वाढवतात, ही गोष्ट खरी आहे माईबाप, परंतु ज्या विश्वाच्या मालकानं 3.5 हाताचा पवित्र मानव देह आम्हाला फुकट दिलेला आहे, हा मानव देह सहजासहजी कोणाला प्राप्त होत नाही। कथा संपली मग आमच्या लक्षामध्ये येतं, अरे कथेमध्ये आनंद होता पण आम्ही आनंद घेतला नाही। आपल्याला या सगळ्याचा सार कळतो कधी माहितीये का? आपण 75च्या पुढं ढकललो आणि 75च्या पुढं ढकलायला लागलो, पुढं गेलो, आपल्याला नीट खाता येत नाही। शुगर, बीपी, गुडघेदुखी, मणकेदुखी, कंबरदुखी हे सगळे आजार ज्यावेळी आपल्याला जडले जातात त्यावेळी आपल्याला देव आठवतो, पण त्यावेळी देवाचं नाव सुद्धा आमच्या मुखातून आम्हाला घेता येत नाही, कारण सुज्ञ ऐकणारी मंडळी आहात तुम्ही सगळे। मला सांगा ना, दात पडल्याच्या नंतर तोंडातून नीट हवा बाहेर निघत नाही तर देवाचं नाव काय निघणार? काय निघणार? त्वरित सावध व्हावं। राजा परीक्षितीचा उद्धार, आपण परीक्षितीची कथा ऐकलेली आहे, ऐकतोय। जे शुक मुनी राजा परीक्षितीच्या उद्धारासाठी श्रीमद भागवत कथा सांगतायत, त्या राजा परीक्षितीचा वध तक्षक सर्प अवघ्या 7 दिवसामध्ये करणार आहे। पण महाराज, आमचा सुद्धा मृत्यू याच 7 दिवसामध्ये होणार आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आणि रविवार। का एखादा मरणासाठी स्पेशल वार तयार केलाय का आतापर्यंत? आपण याच वारापैकी कोणत्या तरी एका वाराला आम्ही आमचा देह सोडून जाणार आहोत, पण कोणत्या वारी जाणार आहोत सांगता येते का?
नाही. मग ज्या वारी आम्हाला जायचंय त्याच्या अगोदर माणसानं सावध झालं पाहिजे आणि भगवान परमात्म्याचं भजन नामस्मरण केलं पाहिजे. आज आपल्या कथेचा 4था दिवस आहे. उर्वरित आपल्या कथेचे 3 दिवस उद्या अजिबात बोलवायला लावायचं नाही. 8:30 वाजता महिला मंडळ घरचा स्वयंपाक लवकर करायचा. स्वयंपाक झाल्याच्या नंतर या धर्म मंडपामध्ये लवकर येऊन बसायचं. ठीक आहे. इथं कुणी नसेल ना, तुम्ही भगवंताच्या नामाचा जप करा. हे स्टेजवरती एवढं दिसतंय ना महाराज, हा भगवान परमात्म्याचा जन्म सोहळा आनंदात साजरी करण्यासाठी थाटामाटामध्ये भगवान परमात्म्याचा जल्लोष, भगवान परमात्म्याच्या नामाचा नामघोष, भगवान परमात्म्याचा जन्म आमच्या या दाभाडी नगरीमध्ये व्हावा म्हणून एवढा अट्टहास केलेला आहे. मग कमीत कमी आमचं सहकार्य नाही ना, कमीत कमी लवकर येऊन बसण्याचं सहकार्य तरी आम्ही केलं पाहिजे. आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? किती? नाही नाही नाही, आता लोकसंख्या सांगितली ना मग काय होईल माहिती का, मला सुद्धा राग येईल. कारण आमच्या गावची लोकसंख्या एवढी आहे आणि कथेला हे संपूर्ण प्रांगण भरत नाही महाराज. आपण सांगितलं पाहिजे शेजारी पाजारी. या 7 दिवसामध्ये, या 7 दिवसापैकी एका वारामध्ये आम्ही जाणार आहोत महाराज. फक्त कधी जाणार आहोत हे आम्हाला माहित नाही. मानवदेह मिळाला ना, ऐका कथा, ऐका कीर्तन प्रवचन. आणि ज्या ज्या ठिकाणी कथा कीर्तन प्रवचन चालू असतं तिथे काळाला सुद्धा सत्ता नसते. यम स्वतः सांगतात यमदूतांना, यमधर्म सांगे दूता तुम्हा तेथे नाही सत्ता जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. जिथे भगवंताच्या नामाचा जयघोष होतो, जिथे कथा होते, जिथे कीर्तन होतं त्या ठिकाणी काळाला सुद्धा सत्ता नसते. कथा कीर्तन प्रवचनामध्ये काही लोक आडमुठे प्रश्न विचारतात महाराज. काही लोकांना जर कथेमध्ये कीर्तनामध्ये मरण आलं, आता यंदा वारीला जाताना आमच्याच रोडला एक ऍक्सिडेंट झाला आणि एका वारकऱ्याला जावं लागलं. मग कथा कीर्तनात जर यम येत नाही, मग काही माणसं वारीला जाता जाता मरतात. मग यम त्यांना नेला कस काय येतो? अशा आडमुठे डोकं लावणारे बरेच माणसं आपल्यामध्ये असतात. मग त्याचं उत्तर आहे महाराज माझ्याकडे. जी माणसं वारीत जातात, कथा कीर्तनामध्ये जातात, त्यांना नेण्यासाठी यम येत नाही. त्यांना नेण्यासाठी विष्णुदूत येतात, त्यांना नेण्यासाठी शिवदूत येतात, शिवगण येतात. आमचाही आत्मा, गरुड पुराण वाचा कधीतरी तुम्ही. त्या गरुड पुराणामध्ये सगळी सविस्तर पूर्वक माहिती सांगितलेली आहे. आपण मेल्याच्या नंतर काय काय होणार आहे. रक्त आणि पूच्या वैतरणी नदीतून आम्हाला प्रवास करावा लागणार आहे. रक्त आणि पू कसं असतं? लय चांगलं असतं का ते? जीवनात जर पाप कर्म कराल तर रक्त आणि पूच्या वैतरणी नदीतून आम्हाला प्रवास करावा लागेल. पण तुम्ही जर जीवनात थोडं जरी पुण्य केलं तर ती नदी तारून नेण्यासाठी कामधेनू गाय तुमच्या जवळ असतील, त्या कामधेनू गाय वैतरणी नदी तरून जाण्यासाठी तुम्हाला मार्गस्थ करतील. मिळालेला मानव देह एवढा पवित्र आहे, पावन आहे आणि या देहामध्येच आम्ही कथा कीर्तन प्रवचन श्रवण करू शकतो. याच देहामध्ये आम्ही भगवंताचं भजन करू शकतो. दाभाडीकर पाठीमागच्या महिला मंडळ, तुम्ही आतापर्यंत असं ऐकलंय का म्हशी कीर्तनाला येऊन बसल्या? ऐकले का? शेळ्यांनी कथा ऐकायला बसल्या असं ऐकले का? आपल्या इकडं कुत्रे बित्रे कथेला येऊन बसतात का इथं? इथं कोण आहेत? सगळे माणसंच आहे का? याच देही घडे देवाचे
भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. परमार्थ करण्याचं जे ज्ञान आहे ते फक्त मनुष्य देहाला आहे, इतरत्र हे ज्ञान नाही महाराज. पशु काय पाप पुण्य जाणती, ज्ञानोबरायांचे उद्गार आहेत. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुवादी परमार्थाचं ज्ञान नाही आणि नसणार आहे, नव्हतं नाही. पण आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो ना, सगळ्या पद्धतीचं ज्ञान बुद्धी. माणूस ज्यावेळी आम्ही इतिहास वाचतो, इतिहासामध्ये बुद्धिवान प्राणी कुणाला म्हटलंय? मनुष्य जीवाला. माणूस हा बुद्धिवान प्राणी आहे. मग याच बुद्धीने आम्हाला भगवान परमात्म्याला ओळखायचंय आणि भगवान परमात्म्याविषयी प्रेम अंतःकरणामध्ये धारण करायचंय. कारण जर तुम्ही देवाला जाणलं नाही, जर तुम्ही भगवान परमात्म्याला जाणलं नाही, तर त्याच्याविषयी प्रेम मनामध्ये उत्पन्न होणार नाही. गीत रामायणामध्ये तुलसीदासजी महाराज फार गोड वर्णन करतात. जाने बिनु होय नहीं प्रीति, जाने बिनु होय नहीं प्रीति, जाने बिनु होय नहीं प्रीति, जाने बिनु जाने बिनु होय नहीं प्रीति, जाने बिनु होय नहीं प्रीति, जाने बिनु जाने बिनु बिनु परतीति, बिनु परतीति होय नहीं प्रीति. राम सिया राम, सिया राम, जय राम, सिया राम, सिया राम, सिया राम, जय राम. राम सिया राम, सिया राम, जय राम, राम सिया राम, सिया राम, जय जाने बिनु होय नहीं प्रीति, बिनु परतीति, बिनु परतीति होय नहीं प्रीति. राम सिया राम, जय जय राम. भगवान परमात्म्याला जाणल्याशिवाय, त्याला ओळखून घेतल्याशिवाय आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होणार नाही. भगवान परमात्म्याला जाणलं, भगवान परमात्म्याला ओळखलं. कुणी काल कुणाचं चरित्र बघितलं आपण? झाकी रूपामध्ये कुणाला बघितलं आपण काल? कुणाला बघितलं? दाभाडीकर थोडं मोठ्यानं बोला. कुणाला? काय वयामानानं माझी कानपूर लाईन जरा कमी आहे, त्यामुळे मला कमी ऐकू येतं. तुम्ही मोठ्यानं बोला. काल कुणाचं चरित्र ऐकलं आम्ही? भक्त प्रल्हादजींचं चरित्र समक्ष आम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे. जगाच्या कल्याणासाठी, धर्माचं संरक्षण करण्यासाठी भगवान परमात्म्यानं जे अवतार त्या ठिकाणी धारण केले, ते अवतार राक्षसांचा वध करण्यासाठी आणि या पृथ्वीवरती धर्माची जोपासना होण्यासाठी भगवान परमात्म्यानं एक अवतार धारण केला. भक्त प्रल्हादजींचं पवित्र गोजीरस चरित्र काल आम्ही कानाला श्रवण केलं. आणि महिला मंडळ, पुरुष वर्ग, एखाद्या लहान मुलानं जर भक्त प्रल्हादजीचं चरित्र श्रद्धायुक्त अंतकरणानं श्रवण केलं, लक्षपूर्वक ऐका, एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या लहान लेकरानं, एखाद्या तरुण मुलानं भक्त प्रल्हादजींचं चरित्र कानानं श्रवण केलं, तर त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची प्राप्ती त्याला होत असते. एकदा ज्ञान प्राप्त झालं की मग देव दूर नाही. कारण ज्ञान आलं की भक्ती येते, आणि जिथे भक्ती आहे तिथे भगवंत आहेच. भक्त प्रल्हादजींचं चरित्र तरुण मुलांसाठी, तरुण मुलींसाठी आणि लहान लेकरांसाठी आदर्श असणारं भक्त प्रल्हादजींचं चरित्र. वय अतिशय छोटं होतं, परंतु हिरण्यकश्यपू, ज्या विष्णूने माझ्या भावाचा वध केला, हिरण्यक्षाचा वध केला, त्या विष्णूचा मी वध करणार, त्याच्याकडून बदला घेणार, अशी मनामध्ये इच्छा हिरण्यकश्यपूच्या आली. संपूर्ण राज्यामध्ये कुणी त्या
विष्णूचं नाव घ्यायचं नाही असं सगळ्यांना सांगितलं, परंतु स्वतःचाच पुत्र 4 नंबरचा पुत्र त्याचं नाव आहे भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादजींनीच देवाचं भजन करावं आणि मुलानं बापाला समजून सांगावं, बाबा या जगाचा कर्ता पुरुष कोण आहे? भगवान श्री विष्णू आहेत. बाबा या जगाची उत्पत्ती स्थिती तुम्हाला जन्माला घालणारे कोण आहेत? भगवान श्री विष्णू आहे. हिरण्यकश्यपूने रागावं, अरे तू माझ्याच पोटी जन्माला आला आणि माझ्या कुळाचा विध्वंस करायला लागला. राक्षस कुळामध्ये तुझा जन्म आहे आणि राक्षस कुळामध्ये जन्म आहे तरी सुद्धा तू त्या विष्णूची भक्ती करतो. भक्त प्रल्हादजींना स्वतःच्या वडिलांनी फार त्रास दिला, उकळत्या तेलामध्ये तळलं, परंतु तरी सुद्धा भक्त प्रल्हादजींनी स्वतःची भक्ती सोडली नाही. होलिका दहन काल आपण बघितलं. त्या होलिकेला वरदान होतं अग्नीचं की त्या होलिकेला अग्नी कधी जाळू शकणार नाही, अग्नीनं होलिकेचा देह कधी भस्म होणार नाही. वरदान होतं. भक्त प्रल्हादजीला स्वतःच्या आत्यानं आपल्या भाच्याला मांडीवरती घेतलं. हिरण्यकश्यपूनं सर्वत्र आग पसरवलेली आहे, आग लावली. भक्त प्रल्हादजींचं भजन चालू आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नामस्मरण एवढं गोड अशा पद्धतीचं केलं. ज्या होलिकेला अग्नी जाळू शकत नव्हती त्या होलिकेच्या अंगाचा दाह व्हायला लागला आणि होलिका मोठमोठ्यानं ओरडू लागली, बचाव बचाव बचाव. पण अग्नीनं असा काही दाह केला, भक्त प्रल्हादजींना काही झालं नाही. परंतु जी होलिका भक्त प्रल्हादजींना मांडीवरती घेऊन बसली होती तीच होलिका त्याच अग्नीमध्ये भस्म झालेली आहे. गोड असा भक्त प्रल्हादजींचा प्रसंग काल आम्ही बघितला आणि भगवान नरसिंह अवताराची कथा आम्ही त्या ठिकाणी श्रवण केली. नरसिंह भगवान परमात्म्याला प्रचंड क्रोध आला होता, प्रचंड राग आला होता, कारण हिरण्यकश्यपूला वरदान होतं, तुला अग्नी जाळू शकणार नाही, तुला प्राणी मारू शकणार नाही, तुला मनुष्य मारू शकणार नाही, अस्त्र शस्त्राचा प्रहार तुझ्यावरती होणार नाही, तुला दिवसा मरण नाही, तुला रात्री मरण नाही. पण भगवंत कसा आहे? भगवान परमात्मा चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवंत कसा आहे? भगवान परमात्मा चतुर आहे, चालाक आहे. एकदा एका कीर्तनामध्ये मी गेले आणि कीर्तनामध्ये गेल्याच्या नंतर एक माणूस माझ्या जवळ आला, म्हणजे महाराज माझ्या इतका चॅप्टर माणूस अख्ख्या तालुक्यात कोणी नाही. काय म्हणले ते मला? माझ्या एवढा चॅप्टर माणूस अख्ख्या बदनापूर तालुक्यात सापडणार नाही. बदनापूरच तालुका आहे ना आपला, पण त्याला माहित नव्हतं मी त्याच्यापेक्षा चॅप्टर आहे. त्याला सांगितलं, काहो काका तुम्ही स्वतःला इतकं चॅप्टर समजता, एवढं हुशार समजता, मग बारीक विचार करा ना, तुम्ही स्वतःला एवढं चॅप्टर समजता, मग ज्यानं तुम्हाला बनवलं तो किती चॅप्टर असेल, किती चालाक असेल. बरीच माणसं स्वतःला फार शहाणं समजतात, त्यांना असं वाटतं मी करेल ती पूर्व दिशा, माझ्यापेक्षा ज्ञान दुसऱ्याला नाहीच, अशी बऱ्याच जणांची मानसिकता झालेली असते. परंतु महाराज भगवान परमात्मा चतुर आहे, चालाक आहे. हिरण्यकश्यपूनं ज्यावेळी 3ही लोकांमध्ये सत्ता धारण केली, सत्ता घेतली, इंद्रपदावरती हिरण्यकश्यपू बसला. संपूर्ण देवी देवता भगवान श्री विष्णूकडे त्राहिमाम 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 करत गेले. प्रभू हिरण्यकश्यपूनं अधर्म माजवलाय आणि त्या अधर्मातून तुम्ही आमची सुटका करा प्रभू. अवतार धारण करण्याचं कार्य तुमच्याकडे आहे प्रभू. सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मा करतात, त्याचबरोबर मरणाच्या गोष्टी भोलेनाथांच्या हातामध्ये आहेत. पण प्रभू सृष्टीच्या संरक्षणासाठी या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करण्याचं कार्य कुणाकडे असेल तर ते कार्य प्रभू तुमच्याकडे आहे. तुम्ही अवतार धारण करा. फक्त प्रल्हादजीची भक्ती वाढली आणि या हिरण्यकश्यपूचा जो अधर्म होता तो अधर्म खऱ्या अर्थानं वाढत गेला. त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळणार होतं. भगवान परमात्मा हे खांब्यामधून प्रकट झाले. भक्त प्रल्हादजींनी आवाज द्यावा, आवाज दिला देवा. त्यावेळी हाती सरशी उडी घालून या स्तंभ फोडी. भक्त प्रल्हादजींनी आवाज द्यावा,
हाके सरशी उडी भक्तानं हाक मारावी आणि भगवान परमात्म्यानं उडी मारावी कशी हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी खांबावरी लाथ मारिली दुर्जने पुढं काय स्तंभी प्रगटले नारायण खांबावरती दुष्ट हिरण्यकश्यपूने लाथ मारली आणि भक्ताचं संरक्षण करण्यासाठी नरसिंह भगवान परमात्म्याने अवतार धारण केला प्रचंड क्रोध आला होता फार राग आला होता हिरण्यकश्यपूचा वध केला भक्त प्रल्हादजी भगवान परमात्म्याच्या मांडीवरती जाऊन बसले आजही आमच्या घरामध्ये जर नरसिंह भगवान परमात्म्याचा फोटो असेल तर आजही आपण बघतो भगवंताच्या मांडीवरती कोण बसलेले मी मग कोण बसलेले भक्त प्रल्हादजी बसलेले आहेत ज्यानं भगवंताची भक्ती केली ना महाराज माझा भगवान परमात्मा एवढा कृपा सिंधू आहे भगवान परमात्मा एवढा दयाळू आहे ज्यानं त्याचं नाव घ्यावं आणि भगवान परमात्म्यानं अगदी अंतकरणामध्ये त्या व्यक्तीला विराजमान करून घ्यावं एवढा विशाल अंतकरणाचा भगवान परमात्मा आहे भगवान परमात्म्याच्या एका 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 अवताराची कथा श्री शुकजी मुनी राजा परीक्षितीच्या उद्धारासाठी त्यांना सांगू लागले आणि शुक मुनींनी राजा परीक्षितेच्या उद्धारासाठी जेवढं काही सांगितलेलं आहे ते सगळं तत्वज्ञान नैमिषारण्यामध्ये शौनकादिक ऋषी श्री सूतजी महाराजांना प्रश्न विचारतात कसा उद्धार झाला राजा परीक्षितीचा काय काय सांगितलं सूतजी शुक मुनींनी शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारावा आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सूतजी महाराजांनी एक 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 द्यावं नरसिंह भगवान परमात्म्याचा अवतार संपला परंतु ज्याच्यासाठी श्रीमद भागवत सांगितलेला आहे तो राजा परीक्षिती फक्त माध्यम आहे राजा परीक्षिती भागवताचं हे फक्त माध्यम आहे श्रीमद भागवत हे आमच्या कल्याणासाठी आहे जड जीवांचा उद्धार करण्यासाठी श्रीमद भागवत आहे राजा परीक्षितीचा अधिकार सामान्य नव्हता महाराज अजिबात सामान्य नव्हता राजा परीक्षितीनं ठरवलं असताना माझा उद्धार मी करणार तेवढी ताकद राजा परीक्षितीमध्ये होती कारण राजा परीक्षिती किरकोळ नव्हते अजिबात महाराज ज्यांच्या आजोबांचा रथ विश्वाच्या मालकानं हाकलाय ज्यांच्या आजोबांच्या रथाचं सारथ्य ज्या विश्वाच्या मालकानं केलेलं आहे ते राजा परीक्षिती सामान्य असतील का राजा परीक्षितींचे आजोबा कोण अर्जुन तर माहिती आहेत ना 5 पांडवांपैकी भगवान परमात्म्याच्या अतिशय जवळ राजा परीक्षितींचे आजोबा अर्जुन त्यांच्या रथाचं सारथ्य भगवान परमात्म्यानं केलं मग त्या राजा परीक्षितीला स्वतःचा उद्धार करणं अवघड नव्हतं फार सोपं होतं उत्तरेच्या गर्भात जो राजा गर्भात आहे गर्भात असतानाच भगवान परमात्म्यानं सूक्ष्म रूप धारण करून ज्याचं संरक्षण गर्भामध्ये केलं तो राजा परीक्षिती सामान्य असेल का तुमच्या आमच्यासारखा आम्ही शेजारच्याला जरी हाक मारली ना तरी शेजारी आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज वाढवतात बरोबर ना परंतु ज्या राजाचं गर्भामध्ये संरक्षण विश्वाच्या मालकानं केलं महाराज तो राजा परीक्षिती सामान्य असेल का नाही असामान्य आहे परंतु राजा परीक्षिती फक्त माध्यम आहे पण कथा ही आमच्या कल्याणासाठी आहे भगवान परमात्म्याचा एक एक अवतार कार्य मुख्यतः भगवान परमात्म्याचे अवतार
जड जीवाच्या कल्याणासाठी मुख्यतः 10 अवतार सांगितलेले आहेत. ज्या ज्यावेळी सृष्टीवरती अधर्म माजला त्यावेळी भगवान श्री विष्णू परमात्म्यानं कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये महत्वाचे 10 अवतार त्या ठिकाणी धारण केलेले आहेत. त्यामध्ये मत्स्य अवतार असेल, कूर्म अवतार असेल, वराह अवतार असेल, नरसिंह अवतार असेल, वामन अवतार असेल, परशुराम अवतार असेल, राम अवतार असेल, कृष्ण अवतार असेल, बुद्ध अवतार असेल आणि ज्या कलियुगात भगवान परमात्मा अवतार घेणार आहेत तो कल्की अवतार अजून झाला नाही. पण कल्की अवतार कधी होणार? ज्यावेळी अधर्म फार वाढणार. 4 लाख वर्षांचं कलियुग सांगितलं मायबाप. किती? 4 लाख वर्षांचं कलियुग सांगितलं. कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा फार कमी आहे. कलियुगाला आयुष्य मर्यादा कमी आहे. 4 लाख वर्षांचं कलियुग आहे आणि आत्ताशी कलियुगाला पूर्ण होऊन 5 ते 6 हजार वर्ष पूर्ण झालेत सुरू होऊन. मग सुरुवातीच्या 5 ते 6 हजार वर्षाला जर आज बाप पोराला नीट बोलत नाही, बहीण भाव दोघं लग्न करतात, बायको म्हणते 2 वर्षानंतर मी बायको दुसऱ्याची, हे आत्ताच आम्हाला बघायला भेटतंय. आत्ताच आमच्या मनामध्ये प्रेम राहिलं नाही, आत्ताच आमच्या अंतःकरणामध्ये नास्तिक विचार भरले गेले. मग विचार करा येणारा पुढचा काळ किती भयानक असेल. येणाऱ्या भयानक काळामध्ये लोक माणसानं माणूस असे कापून खातील. एवढं भयानक युग येणार आहे कलियुग, घोर कलियुग. आत्ताशी कलियुग चालू आहे. घोर कलियुग येण्यासाठी अजून वेळ आहे. पण ज्यावेळी घोर कलियुग येईल, अधर्म माजेल, त्यावेळी भगवान परमात्मा कल्की अवतार धारण करणार आहेत. आणि भगवान परमात्म्याचा तो अवतार जे व्यक्ती बघतील ती व्यक्ती खऱ्या अर्थानं भाग्यवान ठरणार आहे. कलियुगातला भगवान परमात्म्याचा कल्की अवतार सांगितलेला आहे. एका अवताराची कथा, धर्माची जोपासना करण्यासाठी भगवान परमात्म्यानं एक अवतार धारण केला. पवित्रानाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्माचं पालन करण्यासाठी, पाखंडाचं खंडन करण्यासाठी भगवंताचाही अवतार आहे, संत महात्म्यांचाही अवतार आहे. आणि आपल्यामध्ये काही जीव सुद्धा असे जन्माला आले, मनुष्य देहामध्ये जे जीवन जगतात परंतु कार्य करतात ते फक्त आणि फक्त धर्माचं कार्य करतात. धर्मासाठी आमचा देह, आमची काया ही धर्माच्या कार्यासाठी खर्च व्हावी याच्यासाठी काही लोक जीवन जगतात. धर्माच्या कार्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या प्राणाचा सुद्धा विचार केला नाही. बलिदान मास चालू आहे महाराज, बलिदान मास चालू आहे. माझ्या दोन्ही हात उंच, सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवायची. धर्माचं संरक्षण केलं माझ्या राजांनी. आणि आम्ही बलिदान मास पाळतो. पाळलं पाहिजे महाराज, ते पाळलं पाहिजे. कुणी चप्पल सोडतं, कुणी काय सोडतं, कुणी काय सोडतं. पण एक सांगेल, तुम्ही चप्पल सोडली म्हणजे शंभू राजा आम्ही झालो असं नाही. माझ्या राजांना आनंद सुद्धा तेव्हा वाटेल ज्यावेळी माझ्या राजांचा प्रत्येक विचार आमच्या अंतःकरणामध्ये रुजला जाईल.
बलिदान मास पाळताय, इकडे चप्पल घालायची नाही आणि दुसरीकडे तुम्ही गो हत्या करताय, परस्त्रीकडे वाकडी नजर करून बघताय, ते बलिदान मास पाळण्यामध्ये काही अर्थ नाही. परस्त्री माते समान आहे ही भावना ज्यावेळी आमच्या अंतःकरणामध्ये येईल त्यावेळी खरं बलिदान मास त्या ठिकाणी सफल होईल. राजांना सुद्धा आनंद वाटेल. मी असं म्हणेल, महिला मंडळ पुरुष वर्ग ऐका, आम्हाला एकादशीचं व्रत नाही करता आलं ना, एकादशी करू नका, पण हात जोडून पाया पडून मी तुम्हाला सांगेल, शिवजयंती आणि बलिदान मास पाळा. कारण एक राजे नसते. निजामशाह राज्य करायचा त्या राज्याला निजामशाही म्हणायचे, आदिलशाह राज्य करायचा त्या राज्याला आदिलशाही म्हणायचे, मुघल राज्य करायचे त्या राज्याला मुघलशाही म्हणायचे, पण राजे राज्य करायचे त्या राज्याला मात्र स्वराज्य असं म्हणायचे. स्वराज्य असं म्हणायचे. राजांनी धर्म जोपासला, त्या धर्माचं पालन केलं आणि त्या धर्मानं आम्ही जावं, त्या धर्माची जोपासना आम्ही करावी. धर्माचं पालन सुद्धा काही थोर विचारवंतांनी आपला धर्म टिकवला. नाहीतर महाराज, कुणाला जहागिरी नको, कुणाला पैसा नको. एखाद्यानं विचार केला असता, काय हाल होण्यापेक्षा घ्यावी जहागिरी, व्हावं राजे, परंतु नाही, प्राण सोडला परंतु धर्म सोडला नाही. हे फक्त ऐकायच्या गोष्टी नाही, या फक्त बोलायच्या गोष्टी नाही, तर या गोष्टी आम्ही आचरणामध्ये आणल्या पाहिजे. या गोष्टीचं आम्ही आचरण केलं पाहिजे. म्हणून आपलंही कार्य हे धर्म कार्यासाठी आमचा देह खर्च व्हावा. पण भगवान परमात्म्यानं सुद्धा ज्यावेळी धर्मावरती ग्लानी आली, संत महात्म्यांना त्रास व्हायला लागला, चांगल्या लोकांना कुठेतरी त्रास व्हायला लागला, त्यावेळी भगवान परमात्म्यानं कोणत्या ना कोणत्या अवतारामध्ये या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा स्वतः आलेले आहेत. 4 नंबरचा अवतार घेतला भगवान परमात्म्यानं. काल आपण जो अवतार बघितला नरसिंह भगवान परमात्म्याचा अवतार, 4थ्या नंबरचा अवतार आहे भगवान श्री विष्णूंचा. मग त्याच्यानंतर भक्त प्रल्हादजींचा पुत्र, त्याचं नाव आहे राजा विलोचन नावाचा राजा. धार्मिक आहे, सात्विक आहे. राजा विलोचनाला सुद्धा पुत्र रत्न झाला आणि त्या पुत्राचं नाव आहे राजा बळी. भक्त प्रल्हादजी त्यांचे पुत्र विलोचन आणि विलोचन त्यांचे पुत्र, त्यांचं नाव आहे राजा बळी. भक्त प्रल्हादजींची वंशावळी एवढी गोड आहे महाराज. भक्त प्रल्हादजींच्या वंशावळीमध्ये भगवान परमात्म्याचे सगळ्यात जास्त अवतार कोणत्या वंशावळीमध्ये झाले तर ते भक्त प्रल्हादजींच्या वंशावळीमध्ये झाले. भक्त प्रल्हादजींसाठी माझ्या भगवान परमात्म्यानं नरसिंह अवतार धारण केला, परंतु भक्त प्रल्हादजींचे जे नातू आहेत त्यांचं नाव आहे राजा बळी. राजा बळी एवढा दानशूर होता, 5 एकरवाले. आपण 100 रुपये जरी दान केलं ना, आपल्याला असं वाटतं वा 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 आम्ही 100 रुपये दान केले. पण राजा बळीचं चरित्र असं होतं, राजा बळी घरात आणि दारात आलेला एकही व्यक्ती राजा बळीच्या दारातून कधी विनमुख जात नव्हता, कधीच. आणि महिला मंडळ पुरुष वरच सांगेल मी तुम्हाला, तुमच्या दारात जर एखादा वारकरी आला, तुमच्या दारात जर कुणी भिक्षुक आला, त्याला खाली हात पाठवू नका. कारण भगवंताचे सुद्धा आभार माना कधीतरी. भगवंता, तू आमचं नाव मागणाऱ्याच्या यादीमध्ये नाही लिहिलं रे देवा, आमचं नाव तू देणाऱ्याच्या यादीमध्ये लिहिलंय. का आम्ही कटोरं घेऊन भीक मागतो का इथं दाबाडीच्या चौकात? मागतो का? हा नाही काहीतरी म्हणा. भाषा कळत नाहीये का माझी? काय बोलते ते तर कळतंय ना. भगवान परमात्म्यानं आमचं नाव मागणाऱ्याच्या यादीमध्ये नाही लिहिलं, आमचं नाव देवानं देणाऱ्याच्या यादीमध्ये लिहिलंय. धार्मिक कार्यासाठी शास्त्रानं सुद्धा सांगितलंय, आपल्या इन्कमचा 4था हिस्सा धर्म कार्यासाठी, देव कार्यासाठी आपण खर्च केलाच पाहिजे. ज्यावेळी आम्ही कमवलेलं धन सात्विक मार्गाने जाईल, त्यावेळी आमच्या संपूर्ण धनाचा सदुपयोग होईल. परंतु आम्ही फक्त धन कमवायचं, पैसा कमवायचा, मोक्कर पैसा कमवायचा, प्रचंड पैसा कमवायचा, गाड्या घ्यायच्या, बंगला घ्यायचा, प्लॉट घ्यायचे आणि सगळं सोडून एक दिवस कुठं डायरेक्ट यमपुरी स्टेशन डायरेक्ट जायचं. पण महाराज, आमचं रोजचं इन्कम 10 रुपये असेल ना, 1 रुपया तुम्ही देवाच्या नावानं काढून ठेवलाच पाहिजे.
धर्मकार्य असेल ना, धर्मकार्यामध्ये आम्ही देत नाही, पण दाभाडीकर हात जोडून मी व्यासांच्या गादीवरती बसलेली आहे, अधिकार नाही माझा काही शब्द उच्चारण्याचा, पण याच ठिकाणी जर गौतमी पाटीलचा तमाशा असता ना, मला असं वाटतं हे मंडप तर मोकळाच करावा लागला असता. खरं की खोटं तुम्हीच सांगा, आता तुम्हीच सांगा, मी काही बोलतच नाही. हा मंडप सुद्धा मोकळा करावा लागला असता. एवढं त्या कामासाठी आम्ही इथं आलो असतो, परंतु आमच्या गावामध्ये नाम सोहळा सुरू आहे, भगवान परमात्म्याचा सोहळा सुरू आहे, पण देव कार्यासाठी आम्हाला जाऊ वाटत नाही, सप्त्याला वर्गणी देऊ वाटत नाही. पण महाराज 1500 आपली आश निघून जातात, आश निघून जातात. स्वतःच्या कल्याणासाठी सुद्धा तर कुणी सुद्धा कमवतं, परंतु माझी गाय वाचली पाहिजे, माझा हिंदू धर्म टिकला पाहिजे, याच्यासाठी आमच्या शंकर भाऊंसारखे काम करणारी माणसं महाराष्ट्रामध्ये बोटावरती मोजण्या इतके आहेत. अगदी फार कमी माणसं आहेत, परंतु सहकार्य आमचं असावं. आम्हाला असं वाटतं अरे बाबा त्यांची टीम आहे, त्यांचा संच आहे, पण गावात आपल्या दाभाडीमध्ये सप्ताह होतो का, कीर्तन होतं का, महिला मंडळ मोठा होतो का, सप्ताह होतो ना, छान होतो ना सप्ताह आपल्या गावातला. बाबा आपल्या मुलीच्या लग्नाला जेवढा खर्च होतो, आपल्या एका मुलीच्या लग्नाला जेवढा खर्च होतो, तेवढा खर्च एक सप्ताह पूर्ण होण्यासाठी लागतो. हल्ली आपल्या मुलीच्या लग्नाला आपण किती पैसे खर्च करतो? साधं लग्न केलं तर 10 लाख रुपये, साधं बरं का, एकदम साध्या पद्धतीत 10 लाख रुपये, 7-8 लाख रुपये लागतात. आणि जर भारी लग्न केलं, चांगलं लग्न फॅशन कडे बघून केलं, तर कमीत कमी 20 ते 25 लाखापर्यंत गाठ जाते. सप्ताह करणं सोपं नाही. पैसे देणाऱ्यांना असं वाटतं आम्ही पावती फाडली म्हणजे काय, आम्ही रुबाबच दाखवू शकतो, पण इथं आल्याच्या नंतर जे जे इथं काम करतात त्यांनाच माहिती असतं कुठून कुठून घाम निघतो. हे काही सोपं नाही महाराज, हे सोपं नाही. याच्यासाठी सहकार्य लागतं. विनंती आहे गड्या, या धर्म कार्यासाठी होईल तेवढं सहकार्य करा. आपल्या घरात जर एखादं लहान लेकरू असेल ना, ते लहान लेकरू त्याच्या हातात जर आपल्या पप्पाचं पाकिट सापडलं ना, 500 रुपयाची नोट ते असं फाडून टाकतं, पण तेच 500 रुपये जर देवाच्या दारामध्ये आम्ही इथं पावती फाडली आणि या धर्म कार्यासाठी ते 500 रुपये आम्ही खर्च केले. महाराज एक सांगू तुम्हाला, ज्यावेळी भगवान परमात्म्याला आम्ही एका हातानं समर्पित करतो, त्यावेळी माझा भगवान परमात्मा 10 हातानं तुम्हाला देतो. पण तो एक हात देण्याच्या बाबतीत पुढे आणावा लागतो. दातृत्व असावं माणसाचं. त्याच पद्धतीनं भक्त प्रल्हादजींचे जे नातू आहेत राजा बळी, एवढे दातृत्ववान आहेत, एवढे दातृत्ववान आहे. घरात आलेला एकही व्यक्ती विनमुख जाता कामा नये, ही बळी राजांची काय तपश्चर्या आहे. बळीचं तप एवढं वाढायला लागलं. बळी हा राक्षस होता, काही कुविचार त्याच्या अंतकरणामध्ये होते, कारण का तो राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला होता, पण भक्त प्रल्हादजींचा नातू होता, मनामध्ये थोडी आस्था होती, मनामध्ये थोडं तरी सत्कार्य व्हावं असं राजा बळीला वाटायचं, म्हणून राजा बळीनं दान धर्म केला. राजा बळीच्या दारात कुणीही यावं आणि काहीही मागावं, राजा बळी काही जे मागेल ते दान त्याला देऊन टाकायचा. राजा बळीचं अधिपत्य हे फार मोठं होतं, राजा बळीचं साम्राज्य हे फार मोठं होतं, पण राक्षस कुळामध्ये जन्म, आणि राक्षस कुळामध्ये जन्म म्हटल्याच्या नंतर जशी आपली वंश परंपरा आहे तसेच गुण आपल्या मनामध्ये उतरत असतात. बघा मला सांगा, दारू पिणाऱ्याचा पोरगा टाळ घेऊन भजन करीन का? करेल का? आता विठ्ठल विठ्ठल भजन करीन का ते पोरग? नाही महाराज. बाप जसं वागेल तसंच तो पुत्र वागत असतो. भक्त प्रल्हादजी भक्त होते, परंतु राक्षस कुळामध्ये जन्म होता, आणि राजा बळी सुद्धा राक्षस कुळामध्ये दुर्बुद्धी होती, आणि त्यातली त्यात दैत्य गुरु शुक्राचार्य, राक्षसांचे गुरु दैत्य गुरु शुक्राचार्य, त्यांचा संग राजा बळीला. दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट होती, संपूर्ण देवांच्या विश्वावरती विजय मिळवायचा आणि संपूर्ण देवलोकावरती राक्षसांचं साम्राज्य उभं करायचं. समुद्र मंथनाच्या वेळी सुद्धा हयग्रीवला आक्रमण करायला लावलं देवलोकांवरती.
दैत्य गुरु शुक्राचार्य दैत्य होते, ते दैत्यांचे गुरु होते. भक्त प्रल्हादजींना सुद्धा दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या घरी अभ्यास करण्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये पाठवलं होतं. परंतु अखंडपणे देवाचं भजन करत होते शुक्राचार्यांनी. भक्त प्रल्हादाला पुन्हा त्याच्या घरी आणून सोडवलं. कयाधू मातेला आणि हिरण्यकश्यपूला सांगितलं, तुमचा पुत्र आहे ना, तो भगवान विष्णूचं भजन करतोय आणि तू काही माझ्या आश्रमात टिकू शकणार नाही. परंतु राजा बळी जे आहे, दैत्य गुरु शुक्राचार्यांचा संग राजा बळीला झालेला आहे. राजा बळीनं एवढा अधर्म माजवला, एवढा अधर्म माजवला. दैत्य गुरु शुक्राचार्यांनी कार्य सांगावं आणि कार्य सांगितल्याच्या नंतर तशाच पद्धतीनं वागावं. कुणी? राजा बळीनं तसंच वागावं, सेम टू सेम. शुक्राचार्यांनी बोट दाखावं आणि राजा बळीनं तसं वागावं. शुक्राचार्य जर म्हटले असं करायचं तर राजा बळीनं ते केलंच समजायचं. बघता 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 एक दिवस असा उजाडला. दैत्य गुरु शुक्राचार्यांनी राजा बळीला सांगितलं, बळी, इंद्र लोकामध्ये आक्रमण करायचं आणि इंद्राचं पद आपण घ्यायचं. दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या पायाची वंदना केली राजा बळीनं, पायाची वंदना केली आणि त्याच्यानंतर बळीनं स्वर्ग लोकावरती आधिपत्य स्थापन करण्यासाठी इंद्र लोकावरती आक्रमण केलेलं आहे. इंद्रदेवामध्ये आणि राजा बळीमध्ये घनघोर पद्धतीचं युद्ध सुरू आहे. इकडून अस्त्र शस्त्रानं प्रहार होतोय, तिकडून अस्त्र शस्त्रानं प्रहार होतोय आणि बघता बघता बळीच्या तपामुळे, बळी जो दान धर्म करत होता त्या तपामुळे त्याचं सामर्थ्य एवढं वाढलं होतं. राजा बळीनं इंद्राला सुद्धा परास्त केलेला आहे. राजा बळीला सुद्धा परास्त केलेला आहे. राजा बळीनं इंद्राला सुद्धा परास्त केलेला आहे. स्वर्ग लोकावरती, इंद्र लोकावरती बळीचं अधिपत्य स्थापन झालेलं आहे. शुक्राचार्यांनी मार्ग दाखावा आणि राजा बळीनं तसंच कार्य करावं. बघता 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 तीनही लोकांमध्ये राजा बळीचं राज्य आलं आणि राजा बळीनं अधर्म माजवला. एवढा अधर्म माजवला, एवढा अधर्म माजवला, तीनही लोकांमध्ये फक्त राजा बळीचाच जय जयकार होऊ लागला. आता मात्र सर्व देवी देवता भयभीत झालेला आहे. या बळीनं जर संपूर्ण सृष्टीवरती त्याचं आधिपत्य स्थापन केलं तर आमचं आधिपत्य राहणार नाही. संपूर्ण देवी देवता भगवान श्री विष्णूकडे, भगवंता त्राहिमाम 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 करत भगवान परमात्म्याकडे गेलेले आहेत आणि भगवान परमात्म्याची स्तुती करू लागलेले आहेत, भगवान परमात्म्याचं भजन करू लागलेले आहेत. संपूर्ण देवी देवता विष्णू लोकात गेले आणि विष्णू लोकामध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं भजन करू लागलेले आहेत. संपूर्ण देवी देवता, सगळे देवी देवता देवाचं भजन करतात. कशा पद्धतीनं देवाचं भजन करतात? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण मौन व्रत धारण केलाय का तुम्ही? एक साथ सगळ्यांनी टाळी वाजवायची. सगळ्यांनी 1 2 3 या वाटे सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं माझा. लक्ष्मी नारायण 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 बोला. टाळी आवाज. श्रीमन्नारायण नारायण नारायण
ज्यावेळी राजा बळीनं इंद्राला परास्त केलेला आहे, इंद्राची जी आई आहे त्या आईचं नाव आहे आदिती. आदिती मातेला एवढं दुःख झालेलं आहे, एवढं दुःख झालेलं आहे का? माझ्या लेकाला परास्त केलं कुणी? राजा बळीनं. आदिती मातेला एवढा त्रास झाला, राजा बळीनं माझा पुत्र इंद्र त्याला परास्त करावं. आदितीला वाईट वाटलं, कारण महाराज या जगाच्या पाठीवरती एकमेव स्थान आई असं आहे. आपल्या लेकराला थोडा जरी त्रास झाला तरी तो त्रास आईला सहन होत नाही. स्वतःच्या हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून 9 महिने 9 दिवस जी माय तिच्या लेकराला उदरात वाढवते, प्रसूतीची वेळ यावी आणि प्रसूतीच्या वेळी डॉक्टर साहेबांनी त्या आईला प्रश्न विचारावा, आई एक तर आम्ही तुम्हाला वाचू शकतो, नाही तर तुमच्या बाळाला वाचू शकतो. बाकीचे पाहुणे रावळे सगळे उत्तर देतात, मूल काही दुसरं होईल, आमची सून वाचली पाहिजे. आई वडील म्हणतात नात नातू दुसरा होईल, आमची लेक वाचली पाहिजे. पती राजांना विचारलं, मूल दुसरं होईल, माझी पत्नी वाचली पाहिजे. पण ज्यावेळी एक डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्याच्या नंतर एका आईला विचारतात, आई एक तर आम्ही तुम्हाला वाचू शकतो, नाही तर तुमच्या बाळाला वाचू शकतो. काळजावरती दगड ठेवावा त्या मातेनं आणि त्या आईनं सांगावं, डॉक्टर साहेब 9 महिने माझ्या उदरात मी माझ्या लेकराची काळजी घेतली, त्याच्यासाठी मी फार पथ्य पाळले, त्याच्यासाठी मी नको नको ते व्यायाम केले, फार कष्ट सहन केले. डॉक्टर साहेब तरी चालेल, पण माझं लेकरू मात्र या विश्वामध्ये जन्माला यावं. संत महात्मे म्हणतात, देह विसरी आपुला जवळी घेता शिन गेला. आई लेकरासमोर स्वतःच्या देहाचा सुद्धा विचार करत नाही. सबसे बड़ी है माँ रे पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ रे पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ, पगले सबसे बड़ी है माँ. लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित,
चित्त मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. लेकराला त्रास होतो त्यावेळी आईला राहवत नाही. सदैव जी आमच्या सुखाची प्रार्थना करते तिला आई असं म्हणतात. आदिती मातेला वाईट वाटलेलं आहे. राजा बळीनं इंद्राला परास्त केलं. इंद्रलोकावरती राजा बळीनं स्वतःचं आधिपत्य स्थापन केलं. आदिती मातेला त्रास होऊ लागला आणि आदिती माता जगत प्रभू भगवान श्री विष्णूंची आराधना करायला लागली. भगवान परमात्म्याची आराधना केली आदितीनं. भगवान श्री विष्णू म्हटले, माते त्या बळीचा संहार करायचा आहे. राजा बळी दानशूर आहे, दातृत्ववान आहे, पण तो राक्षसी कुळामध्ये जन्माला आला. दैत्य गुरु शुक्राचार्यांचा संग त्याला झालेला आहे. त्याचा अधर्म वाढत चाललेला आहे. काळजी करू नका, मी अवतार धारण करणार, पण आदिती माता मी तुमच्याच पोटी अवतार धारण करणार. आदिती मातेला अतिशय आनंद झालेला आहे आणि भगवान परमात्म्यानं स्वतःचा 5वा अवतार, त्या 5व्या अवताराचं नाव आहे भगवान श्री वामनाचा अवतार. वामन भगवान परमात्म्याचा अवतार. आदितीला 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आदिती मातेच्या गर्भातून भगवान श्री वामन देवांचं प्रागट्यकरण झालेलं आहे. भगवान श्री विष्णूंचा 5वा अवतार वामन भगवान की जय, बटू भगवान की जय. वामन भगवान परमात्म्याचा अवतार त्या ठिकाणी झालेला आहे. वामन भगवान परमात्मा आहेत कसे, तर अगदी साधू वेशामध्ये, अगदी छोट्याशा बालकासारखे आहेत. वामन भगवान परमात्म्याचा अवतार झाला. नमस्ते देव देवेश वामनाय महात्मये त्रिभिपदे जित सर्व विष्णवे त्रिविक्रमः. भगवान श्री वामनांचा अवतार त्या ठिकाणी झालेला आहे आणि एक दिवस प्रसंग असा घडला. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी राजा बळीला सांगितलं, राजा बळी ऐक, आपल्याला धर्मयज्ञ करायचा आहे. तो धर्मयज्ञ जर आपण केला तर संपूर्ण सृष्टीवरती बळी तुझं राज्य असेल, तुझं राज्य असेल, तुझं आधिपत्य संपूर्ण सृष्टीवरती असेल. दैत्यगुरु शुक्राचार्यांची आज्ञा राजा बळीनं ऐकलेली आहे आणि राजा बळीनं स्वतःच्या यज्ञाला, धर्मयज्ञाला प्रारंभ केलेला आहे. मंत्रोच्चार करण्यासाठी दैत्यगुरु शुक्राचार्य राजा बळीला त्याच्या यज्ञामध्ये मंत्रोच्चार शुक्राचार्य करतात आणि एक 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 आहुती राजा बळी देतोय. यज्ञ कुंडामध्ये आता शेवटची आहुती द्यायची बाकी आहे. राजा बळी, ही शेवटची आहुती जर तू दिली तर संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या ताब्यात असेल, संपूर्ण विश्व तुझ्या ताब्यात असेल आणि संपूर्ण विश्वावरती आधिपत्य हे राक्षस कुळांचं असेल. देवी देवतांना घाम सुटला. वामन भगवान परमात्म्याकडे गेले, देवा ज्याच्यासाठी अवतार धारण केलेला आहे ते कार्य तुम्हाला करायचंय. राजा बळीनं शेवटची आहुती दिली तर अधर्म होईल. शेवटची आहुती देण्याच्या अगोदर तुम्ही राजा बळीकडे जा आणि तुमचं चातुर्य दाखवा. त्यावेळी प्रसंग असा घडला, बटू भगवंत अगदी एका मुलाच्या रूपामध्ये राजा बळीच्या दारात गेलेले आहेत. राजा बळी शेवटची आहुती देणार. बटू भगवान परमात्म्यानं आवाज दिला, अहम भवती भिक्षामदेहि, अहम भवती भिक्षामदेहि. बटू भगवान परमात्म्यानं, वामन भगवान परमात्म्यानं राजा बळीच्या दारात जावं. अहम भिक्षामदेहि, मी भिक्षुक आहे, मला भिक्षा द्या. दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणतात, राजा अरे शेवटची आहुती दे. पण राजा बळीला भगवान परमात्मा वामनाच्या रूपामध्ये येऊन सांगतात, मी तुझ्या दारात भिक्षा मागायला आलोय आणि तू मला भिक्षा देण्याच्या अगोदर जर आहुती दिली तर तुझं दातृत्व मातीमोल होईल. आतापर्यंत तू जेवढा दान धर्म केला तो सगळा मातीत मिळून जाईल. राजा बळीनं दैत्यगुरु शुक्राचार्यांना सांगावं, शुक्राचार्य ऐका, मी बाहेरच्या ब्राह्मणाला भिक्षा देतो, दान देतो आणि शेवटची आहुती यज्ञकुंडामध्ये देतो. राजा बळी यज्ञकुंडाच्या जवळून उठलेले आहेत आणि बाहेर आले.
ब्राह्मण रूपी बटू भगवंताला नमस्कार केलेला आहे राजा बळीनं आणि सांगितलेलं आहे, बोला तुमची काय इच्छा आहे. इकडे दैत्यगुरु शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानानं बघितलेलं आहे आणि त्यांना कळालेलं आहे अंतर्ज्ञानानं, हा गोसाव्याच्या रूपामध्ये वामनाच्या रूपामध्ये आलेला दुसरा तिसरा कोणी नाही, कोण आहे? भगवान श्री विष्णू आहे. स्वतः विष्णू राजा बळीच्या दारात आलेले आहेत आणि विष्णू कसे आहेत? चतुर आहेत, चालाक दैवत आहे. राजा बळीला सांगितलं, शुक्राचार्य सांगतात, राजा अरे शेवटची आहुती दे आणि मग दान कर, मग दान कर, कारण तुझ्या दारात आलेला दुसरा तिसरा कुणी नाही तर तू स्वतः भगवान विष्णू आहे. राजा बळीनं अंतकरणामध्ये विचार केला, अरे देव माझ्या दारात भिक्षुक म्हणून आलेले आहेत, याच्यापेक्षा मोठं सौभाग्य माझं कुठलं असू शकतं का? ही चांगली बुद्धी राजा बळीला सुचली का? तर भक्त प्रल्हादाचा एक अंश राजा बळीच्या अंतकरणामध्ये होता आणि दुसरी गोष्ट भगवान परमात्म्याला बघितलेलं होतं आणि भगवान परमात्म्याचं गोड असं बटू भगवंताचं रूप बघितल्याच्या नंतर राजा बळी हा भगवान परमात्म्याला संमोहित झालेला आहे. भगवान परमात्म्याचं रूप एवढं मनमोहक आहे, एवढं मनमोहक आहे. आम्ही भगवान परमात्म्याकडे बघावं आणि देवाला बघितल्याच्या नंतर आमचं देह भान हरपला तुझं पाहता विठ्ठला. कधीतरी तुम्ही पंढरीला गेले? पंढरपूरला कोण कोण गेलं इथलं? हात वर करा बरं. 1 2 3 4 5 6 7. हा ठीक आहे, काय अडचण नाही, खाली हात करा. जीवनात आलात एक पंढरीची वारी करा. वारी केल्याशिवाय मरू वारी करा आणि बिंदास, म्हणजे लगेच सुसाईड करून घ्या असं नाही सांगणार मी तुम्हाला, पण एक पंढरीची वारी केली पाहिजे. ज्यावेळी आम्ही पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये जातो आणि तिथे गेल्याच्या नंतर आम्ही बारीला लागावं आणि बारीला लागून ज्यावेळी आम्ही विश्वाच्या मालकाचं भगवान परमात्म्याचं दर्शन करतो असं वाटतं वारीला एवढे दिवस चाललो, आता शीन हलका झाला. पांडुरंगा तुझं दर्शन झालं ना, आता बास, दुसरं काही मनामध्ये राहिलं. ताली वाजवा सर्वांनी. जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. जावं आम्ही पंढरी तीर्थक्षेत्रात आणि पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर भगवंताला बघितल्याच्या नंतर काय अवस्था जीवाची होते. तुकोबराय म्हणता देह भान हरपला तुझं पाहता विठ्ठला. भगवंता तुला बघितलं आणि देहा भान आम्ही हरपून गेलो. हीच परिस्थिती राजा बळीची झालेली आहे. भगवान श्री विष्णूचं स्वरूप त्या राजा बळीनं बघितलं आणि भगवंताच्या अधीन गेला. प्रभू तुम्ही आज याचक म्हणून माझ्या दारात आले आणि मी एवढा सामान्य असून
दाता म्हणून तुम्हाला दान देतोय प्रभू, बोला काय इच्छा आहे. त्यावेळी त्या बटू भगवंत रूपी वामन रूपी भगवान श्री विष्णूंनी सांगावं, राजा मला 3 पाऊलं भूमी पाहिजे. काय 3 पग भूमी द्या, मला 3 पावलं भूमी दान द्या. राजा बळीनं सांगितलं, अहो मागायचं तर कमीत कमी 15 एकर तरी मागायचं. हे 3 पाऊल भूमी मागितली, 3 पाऊल भूमीमध्ये तुम्ही नेमकं करणार तरी काय. माझ्याकडे तुम्ही राजा बळीकडे मागायला आलेले आहात, कमीत कमी 15-20 एकर मागा, तुमचं आयुष्य सुखरूप जाईल. परत तुम्हाला कुठे भिक्षा मागायची सुद्धा गरज पडणार नाही, काहीतरी जास्त मागा. पण त्यावेळी वामन भगवंतानं सांगितलेलं आहे, राजा बळी मला दुसरं तिसरं काही नको, मला फक्त 3 पाऊल भूमी दे. राजा बळीनं सांगितलं, ठीक आहे, इथून तिथून हे जे तुम्ही सगळं बघताय ना, हे सगळं माझंच आहे. म्हणजे माझं नाही बरं, काही हे सगळं माझं नाही. हा, तसं बारीक विचार केला की हे विश्वची माझे घर, नाणोबारांचे उद्गार आहेत, हे संपूर्ण विश्व माझं घर आहे. पण काही काही लोकांना सवय असते, पाहुणे रावळे आले की इथून जेवढं त्या टोकापर्यंत दिसतंय ना, तेवढं सगळं मी कमावलं, मी माझ्या आज्याला नाही जमलं आणि माझ्या बापालाही या पठ्ठ्यानं कमावलं. या अशी बऱ्याच जणांची मानसिकता असते, इथून तिथून जे दिसतं पाहुणं ते मी कमवलं, मी कमवलं. राजा बळी सांगू लागला, ब्राह्मण तुम्हाला इथून तिथून जिथं तुम्हाला 3 पाऊल ठेवायचे आहेत तुम्ही ठेवा, ती भूमी मी तुम्हाला दान दिलेली आहे, दान देऊन टाकतो. आता मात्र भगवान परमात्म्यानं स्वतःचं चातुर्य दाखवलं आणि चातुर्य दाखवल्याच्या नंतर छोटेशा वामन भगवान परमात्म्यानं, बटू भगवान परमात्म्यानं अकराळ विकराळ रूप धारण केलेलं आहे. आणि भगवान श्री विष्णू बलाढ्य प्रचंड रूपामध्ये अवतारित झाले आणि भगवान श्री विष्णूंनी वामनाच्या रूपामध्ये पहिला पाऊल ठेवला. पहिल्या पाऊलामध्ये संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकलेली आहे, दुसरा पाय ठेवला, संपूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकलेला आहे. आता तिसरा पाय ठेवायचा कुठे, आकाश संपूर्ण व्यापून टाकलेला आहे. आणि ज्यावेळी भगवान वामनाचं स्वरूप राजा बळीनं बघितलं, राजा बळी थर 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 कापायला लागला. देवा, ब्राह्मणानं सांगितलं, राजा बोल, तिसरा पाय कुठे ठेवू. त्यावेळी राजानं सांगितलं, प्रभू ऐका, तुम्ही एक पाय ठेवला, संपूर्ण आकाश तत्व तुम्ही घेरून ठेवलं. तुम्ही दुसरा पाय ठेवला, संपूर्ण जमीन तुम्ही घेतली. प्रभू, आता माझं या जगामध्ये काहीच राहिलं नाही. पण ऐका, एक जागा अशी आहे जी माझ्या स्वतःच्या मालकीची आहे, ती जागा म्हणजे माझं स्वतःचं शरीर. देवा, तुम्ही तिसरा पाय हा माझ्या डोक्यावरती ठेवा. जर भगवान परमात्म्यानं वामन रूप धारण करून राजा बळीच्या डोक्यावरती तिसरा पाय ठेवलाच नसता तर संपूर्ण साम्राज्य हे राजा बळीचं झालं असतं. स्वर्ग लोकामध्ये, इंद्र लोकामध्ये राजा बळीचा त्रास वाढला असता, राजा बळीचं अधिपत्य झालं असतं. आणि राजा बळीचं अधिपत्य म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्य आणि संपूर्ण दैत्यांचं साम्राज्य झालं असतं. राजा बळीनं शेवटची आहुती देण्याच्या अगोदर ज्यावेळी वामन भगवान परमात्म्यानं संकल्प सोडण्यासाठी राजा बळीच्या हातात कमंडळूचं पाणी दिलं, संकल्प सोड आणि 3 पाऊल भूमी मला देऊन टाक. त्यावेळी दैत्यगुरु शुक्राचार्यांना कळालेलं होतं, हे कोण आहे, कोण आहे, हे भगवान विष्णू आहेत. म्हणून त्यांनी सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या कमंडळूच्या आतच जाऊन बसले, आत जाऊन बसले. ते पाणीच येईना ना कमंडळूतून खाली. मग वामन भगवंतानं काय केलं, अशी काडी घेतली, अशी टापकन घातली, शुक्राचार्यांचा एक डोळा काढून टाकला, पाणी दिलं, पूर्णाहुती झाली. आणि तिसरा पाय जो आहे माझ्या भगवान परमात्म्यानं राजा बळीच्या डोक्यावरती ठेवला आणि राजा बळीला डायरेक्ट पाताळ लोकामध्ये घातलेला आहे. वामन भगवान की जय.
बळी तिसरा पाय भगवान परमात्म्यानं राजा बळीच्या डोक्यावरती ठेवला आणि बळीला डायरेक्ट पाताळ लोकामध्ये भगवान परमात्म्यानं नेऊन ठेवलं. राजा बळीनं हात जोडले आणि भगवान श्री विष्णू वामनाच्या रूपात येऊन राजा बळीला सांगतात, राजा तू अधर्म माजवलं होता म्हणून मला अवतार घ्यावा लागला, पण राजा तू दान धर्म केलेला आहे, तू पुण्यवान आहेस. भक्त प्रल्हादाच्या वंशावळीमध्ये तुझा जन्म झालेला आहे, तू पुण्यवान आहेस. मी तुला एक पद देऊन टाकतो, संपूर्ण पाताळाचं अधिपत्य राजा बळी तुझ्या नावचं असेल. म्हणून आता सुद्धा पाताळाचे राजे कोण आहेत? राजा बळी आहेत. पाताळ लोक राजा बळीच्या नावचं देऊन टाकलं. भगवान परमात्म्याचा वामन अवतार यशस्वीरित्या पार पडला. परंतु ज्यावेळी हा प्रसंग संत महात्म्यांच्या दृष्टीमध्ये आला, जनाबाई महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग आला, जनाबाईला त्रास दिला समाजानं, त्यावेळी जनाबाई भगवान परमात्म्याकडे गेल्या आणि देवाला सांगितलं, देवा तुझा जो दरबार आहे ना, तुझं काम सगळं उलटच आहे देवा, उलटच आहे, इतकं उलट काम देवा तुझं. राजा बळी पुण्यवान होता तरी त्याला पाताळ लोकात घातलं. सुदामा दरिद्री होता पण तरी सुद्धा तू त्याला संपूर्ण राज्य देऊन टाकलं. अरे वाल्या कोळी इतका पापी होता देवा, तरी त्यानं तुझं रामायण लिहिलं. देवा तुझ्या दाराबाई महाराज वर्णन करतात, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, सोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई महाराजांनी सांगावं, देवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला. राजा बळी पुण्यवान होता पण त्याला तू पाताळ लोकांमध्ये नेऊन टाकलं. देवा तुझा दरबार धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पण देवानं सुद्धा जनाबाई महाराजांना उत्तर द्यावं, जने बळी पुण्यवान होता पण त्याला पाताळ लोकांमध्ये मला न्यावं लागलं का? तर त्याला जर मी पाताळ लोकांमध्ये नेलं नसतं आणि त्यानं शेवटची आहुती जर यज्ञ कुंडात दिली असती तर संपूर्ण सृष्टीवरती राजा बळीचं आधिपत्य झालं असतं. काय होतं माहितीये का? कथा कीर्तन प्रवचन ऐकत असताना जर या कथेमध्ये, या कीर्तन कथेमध्ये जर संत महात्म्यांच्या प्रमाणाची जोड कथेमध्ये बसली ना, मग ती कथा ऐकण्याचा आनंद फार काही वेगळा होतो. कारण माझा महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि साधू संतांच्या भूमीमध्ये कथा सुद्धा व्हावी, पण या कथेमध्ये संत वचन सुद्धा यावे. आणि ज्यावेळी संत वचनानं ही कथा रंगवून जाते ना महाराज, त्यावेळी कथेला एक वेगळं आगळं वेगळं सौंदर्य त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. राजा बळीला पाताळ लोकांमध्ये घातलं आणि भगवान परमात्म्यानं स्वतःचा 6वा अवतार जो आहे, 6 नंबरचा अवतार, तो राजा बळीच्या पाताळ लोक गमनासाठी भगवान परमात्म्यानं 6वा अवतार धारण केला. आता भगवान परमात्म्याचा 7वा अवतार कुठला? 7वा अवतार भगवान परमात्म्याचा 7वा अवतार त्रेतायुगामधला भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार. आता भगवान प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान परमात्म्याच्या 7व्या अवताराची पूर्णतः कथा जर आपण श्रवण करायला बसलो तर रामायण ऐकण्यासाठी आणि मला रामायण सांगण्यासाठी किती वेळ जाईल? सगळं रामायण सांगायला किती टाइम जाईल?
6 महिने सांगितलं तरी रामायण संपणार नाही. पण भगवान परमात्म्याचा 7वा जो अवतार आहे तो भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा मर्यादा पुरुषोत्तमाचा अवतार. ज्या व्यक्तीनं मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र कानानं श्रवण केलं, भगवान परमात्म्याच्या आचरणासारखं आचरण जर आपण केलं तर खऱ्या अर्थानं आमचं जीवन सुद्धा धन्य होईल. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी असं ज्यांचं आदर्श जीवन आहे, भगवान परमात्म्याचं 7व्या अवताराचं अवतार कार्य कोणाच्या युद्धासाठी, कोणाच्या वधासाठी, रावण आणि कुंभकर्ण जे अगोदर भगवान श्री विष्णूच्या दारातले द्वारपाल होते, जय आणि विजय, श्राप मिळाला. सनत कुमारजी, तुम्हाला काल सांगितलं मी, सनत कुमारजी भगवान विष्णूच्या दारात गेले, परंतु जय आणि विजयानं जाऊ दिलं नाही. सनत कुमारांनी दोघांना श्राप दिला, तुम्हाला 3 योनी राक्षसांचा जन्म मिळेल. पण भगवान प्रभू श्री विष्णूंनी सांगितलं, माझ्या द्वारपालांकडून चूक घडली आहे ना, राक्षस ते होतील, पण त्यांना त्या राक्षस योनीतून मुक्त करण्यासाठी मी त्यांच्यासाठी 4 अवतार धारण करेन. हिरण्याक्ष, हिरण्यकशपू, जय आणि विजयाचा पहिला अवतार, त्यांना मारण्यासाठी भगवान परमात्म्यानं वराह आणि नरसिंह भगवंताचा अवतार घेतला. मग त्याच्यानंतर दुसरा जन्म त्यांचा कुंभकर्ण आणि रावण म्हणून झाला. पण भगवान परमात्म्यानं त्या दोघांचा वध करण्यासाठी भगवान श्री विष्णू प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैयाच्या रूपामध्ये या मृत्यू लोकामध्ये अवतारित झाले. आणि तिसरे कोण आहेत, त्याची कथा मी तुम्हाला 7वा अवतार झाल्याच्या नंतर सांगणार आहे. 7वा अवतार भगवान परमात्म्याचा मर्यादा पुरुषोत्तम अवतार. आम्ही रामायणातून जास्त काही नाही घेतलं तरी एक गोष्ट मात्र नक्की घ्यावी गड्या, जावामध्ये भावामध्ये प्रेम कशा पद्धतीचं असावं. आमच्या पाठीशी आमचा भाऊ भरभक्कमपणे उभा असेल तर आमचा कोणी केस सुद्धा वाकडा करू शकत नाही. हे रामायण आम्हाला शिकवतं आम्हाला. स्वतःच्या भावावरती किती प्रेम करावं. लक्ष्मणानं स्वतःच्या पत्नीचा त्याग केला आणि स्वतःच्या भावाचं रक्षण करण्यासाठी वनामध्ये निघून गेले. काही गरज होती का लक्ष्मण भैयाला वनवासाला जायची? वनवास कुणाला होता? ए लेकरा, तुम्ही शांत बसा, नाही तर उठून जा बरं काय. एकाला इतके फटके मारीन ना, हाताची घडी तोंडावर बोट, मामाच्या खिशात. शांत बसा. आवडतंय ना मी काय सांगते मी? सांगा बरं, काय सांगत होते मी? शाळेत जाता ना सगळे, काय शिकवता मॅडमला तुम्ही? काय शिकवता मॅडम? तुम्हाला शिकवतात का? काय शिकवतात? शिडी बिडी? काय ABCD येते का? मग ABCD शाळेत शांत बसता की मस्ती करता? शांत बसता ना. शाळेत जर शांत बसले नाही तर मॅडम हाणतात. मॅडम आहेत का सर आहेत तुम्हाला? सर फटके मारतात ना. तुमच्या सरांचा हात जितका लागतो त्यांच्यापेक्षा डबल माझा हात निभार्या. थोडं शांत बसा जरा. भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा 7वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार. भगवान प्रभू श्री रामचंद्रांचं रामायण, गीत रामायण असेल, वाल्मिक रामायण असेल, कधी योग आला तर ते रामायण तुम्ही श्रवण करा. भगवान परमात्म्याचं चरित्र आम्हाला काय काय शिकवतं. स्वतःच्या पतीविषयी किती निष्ठा असावी, पातिव्रत्य धर्म कसा जोपासला पाहिजे हे रामायण आम्हाला शिकवतं. महाराज, स्वतःच्या सख्या आईचा आम्ही ऐकत नाही, परंतु सावत्र आईचा शब्द न ओलांडता कैकेयीच्या शब्दावरती भगवान परमात्मा वनवासाला गेले. आई सावत्र असली तरी तिचा मान राखला. आई ती आई असते हे दाखवून देणारं रामायण आहे. भरताला राज्यगादी भेटत होती, पण माझा दादा गादीवरती बसला नाही तर माझ्या दादाचे पाऊल, माझ्या दादाची चप्पल पादत्राणे माझ्या दादाचा राजकारभार सांभाळतील. हनुमंतरायांसारखी भक्ती, शबरी सारखी निष्ठा, सीता मातेसारखं पावित्र्य, पातिव्रत्य, त्याचबरोबर
कौसल्यासारखी ममता, दशरथासारखी पिता, भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांच्यासारखे बंधू प्रेम, आम्हाला हे सगळं रामायण शिकवतं महाराज. आमच्या घरामध्ये सुद्धा कधी तसं वातावरण असलं पाहिजे. कसं? नगरी हो अयोध्यासी, रघुकुल सा घराना हो, चरण हो राघव की जहाँ मेरा ठिकाना हो, लक्ष्मण सा भाई हो, कौशल्या माई हो, लव कुश के जैसी संतान हमारी हो त्याग भरत जैसा, सीता सी नारी हो, स्वामी तुम जैसा मेरा रघुराई हो. आमचं घर असावं, आमच्या घरामध्ये लव आणि कुश सारखी संतान असावी, आमच्या घरामध्ये पती असावे प्रभू रामचंद्रांसारखे, पत्नी असावी सीता मातेसारखी, आई असावी कौशल्यासारखी, पिता असावे दशरथासारखे, त्याग असावा भरतासारखा, भक्ती असावी शबरी सारखी, बुद्धी असावी हनुमंतरायांसारखी. आमच्या घरात भगवान परमात्म्याचं 7व्या अवताराचं जे कार्य आहे ते श्री सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना नेहमी शारण्यामध्ये आणि राजा परीक्षितीच्या उद्धारासाठी श्री शुकजी मुनी भगवान परमात्म्याच्या 7व्या अवताराचं एक एक चरित्र, कशा पद्धतीनं प्रभू जन्माला आले, कशा पद्धतीनं त्यांना वनवास झाला, कशा पद्धतीनं त्यांनी रावणाचा वध केला आणि रावणाचा कुंभकर्णाचा वध केल्याच्या नंतर त्रेतायुगामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी धर्माची जोपासना भगवान परमात्म्यानं केली. प्रभू रामचंद्र भगवान की झाले रामराज्य. भगवान परमात्म्याचं रामराज्य झालेलं आहे. त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्यानं रावणाचा आणि कुंभकर्णाचा वध केलेला आहे. देवाचा 7वा अवतार आहे प्रभू रामचंद्रांचा. आणि आज आपण ज्यांचा जन्म सोहळा साजरी करणार आहोत, भगवान परमात्म्याचा 8वा अवतार जो साजीर आहे, गोजीर आहे, लटिका आहे, ज्या अवताराची आख्यायिका आम्ही ऐकावी, आम्ही श्रवण करावी आणि आमच्या जीवाला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती त्या ठिकाणी निर्माण व्हावी. श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र ज्यावेळी जीव ऐकतो, श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं आचरण करायचं नाही, त्या चरित्राचं उच्चारण करायचं आणि आचरण प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं करायचं. कारण प्रभू रामचंद्र 7व्या अवतारामध्ये जसं जसं वागले, 8वा अवतार देव त्याच्या विरुद्ध वागले, विरुद्ध वागले. म्हणजे राम अवतारामध्ये एकच पत्नी होती आणि कृष्ण अवतारात किती केल्या? 16,108 बायका केल्या. तुम्ही म्हणताल महाराज देवाला इतक्या भेटल्या तरी कस काय आम्हाला इथं एक भेटाना? देवाला 16,108 भेटल्या. परंतु भगवंत आहे महाराज. पण भगवंताचं सामर्थ्य ऐका, भोगुनी ब्रह्मचारी 16,108 पत्नी आहेत, पर तरी सुद्धा भगवान परमात्मा अखंड अविरतपणे ब्रह्मचारी आहेत. जगातला सगळ्यात श्रीमंत ब्रह्मचारी कोण माहितीये का? सांगू का? पुरुष वर्ग. जगातला सगळ्यात 1 नंबरचा ब्रह्मचारी, ज्यानं लग्न केलं नाही तो ब्रह्मचारी आहे. पण लग्न झाल्याच्या नंतर माझी पत्नी सोडता प्रत्येक स्त्री आई आणि भगिनीच्या समान आहे अशी ज्याची दृष्टी आहे तो शास्त्रातला सगळ्यात 1 नंबरचा ब्रह्मचारी. लक्षात आलं ना?
जगातला सगळ्यात श्रेष्ठ ब्रह्मचारी, माझी पत्नी सोडता दिसणारी प्रत्येक माई माऊली माझ्या आई सारखी आहे, माझ्या बहिणी सारखी आहे, अशी ज्याची दृष्टी आहे, अशी ज्याची मानसिकता आहे, शास्त्रानं तो ब्रह्मचारी सर्वश्रेष्ठ सांगितला. आणि भगवान परमात्म्यानं 16,108 बायका केल्या, 16,108 पत्न्या केल्या, पण तरी सुद्धा भगवान परमात्मा अखंड अविरतपणे ब्रह्मचारी आहेत. देवाचं चरित्र आहे. दुर्वास ऋषी 60 खंड्या अन्न लागत होतं त्यांना, 60 खंड्या. इथं आम्हाला एका खंडीचा सुद्धा हिशोब लागणार नाही, परंतु तरी सुद्धा ब्रह्मचारी, तरी सुद्धा अखंड अविरतपणे दुर्वास ऋषींना जी उपमा दिलेली आहे ती उपमा फार आगळी वेगळी आहे. फार जेवण करायचे तरी सुद्धा त्यांना भूक न लागण्याचं वरदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. भगवान परमात्म्याचं सुद्धा असंच आहे, 16,108 पत्न्या. परंतु जसं चरित्र राम अवतारामध्ये केलं त्याच्या विरुद्ध लक्ष्मण भैया प्रभू रामचंद्रांना शेवटच्या क्षणी म्हटले, देवा या जन्मात मी तुमचा लहान भाऊ झालो, पण मला लई पस्तावा आला. आता मी परत कधी तुमचा लहान भाऊ होणार नाही. तुम्ही जे जे सांगितलं ते या अवतारामध्ये मी केलं, पण पुढच्या अवतारात आता मी मोठा होईल आणि तुम्ही लहान व्हायचं आणि मी जे सांगितलं ते सगळं तुम्ही ऐकायचं. मग तेच लक्ष्मण भैया 8व्या अवतारामध्ये दाऊ झालेले आहेत, बलराम भैया झालेले आहेत. आणि भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र 8व्या अवतारामध्ये छोटे झालेले आहेत. दाऊ मोठे झाले, बलराम भैया मोठे झाले. आणि कृष्ण चरित्रामध्ये दाऊ भैया जसं जसं दाऊनं सांगितलं, जसं जसं बलरामानं सांगितलं, तसं तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं केलेलं आहे. हे प्रसंग एवढे गोड आहेत. आपण ज्यांचा जन्म सोहळा या ठिकाणी साजरी करणार आहोत त्यांच्या चरित्राकडे आम्ही वळतोय, परंतु ज्या भगवान परमात्म्याचं आगमन आमच्या या भव्य दिव्य प्रांगणामध्ये होणार आहे त्या भगवान परमात्म्याचं स्वागत आम्ही कशा पद्धतीनं केलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं आगमन ज्यावेळी आमच्या धर्म मंडपामध्ये होईल त्याच्या अगोदर वातावरण हे आनंदमय असलं पाहिजे. थोडा आनंद घेण्यासाठी एकदा 5 मिनिट सगळ्यांनी उठून उभं राहायचंय. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या कथेचा आज 4था दिवस आहे. येणारे 3 दिवस निघून गेले तर इथं तुम्हाला कोणी नाचा म्हणणार नाही, उठा म्हणणार नाही. त्याच्यामुळं इथं आनंद घ्यायचा, तो मनसोक्त आनंद घ्यायचा. मनसोक्त दिवसभर काम करून दमल्या ना सगळ्या, मग इथं भगवान परमात्म्याच्या दारात आम्ही आलो ना, कसं प्रेत झालं पाहिजे. पुरुष वर्ग तुम्ही यांना लाजता का हो? लाज वाटते का यांची तुम्हाला? मग तुम्ही अशा उड्या का म्हणून हानीत नाही मन मोकळेपणाने? आता फक्त 2 मिनिट सगळ्यांनी मनसोक्त आनंद घ्यायचा. मग त्याच्यानंतर ज्यावेळी भगवान परमात्म्याचा जन्म होणार त्यावेळी आम्ही फार जल्लोषात देवाचा जन्म सोहळा साजरी करायचा आहे. सगळ्यांनी जय जय श्री राधे राधे श्याम काली कमली वाला मेरा यार है, यार है मेरे मन का मोहन तो दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, यार है मेरे मन का मोहन तो दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, यार है मेरे मन का मोहन तो दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है.
राधेश्याम. बसा खाली. बसा बसा, थोडी वाट ठेवा ना. बचत गट थोडा रस्ता ठेवा. मुख्यमंत्री लाडकी बहीण वाट ठेवा थोडी थोडी. वाट ठेवा डोळे. सरका सरका असं सरका, बाजूला बाजूला, थोडं बाजूला. लयच आनंद झाला का बाणेगावकर? लयच आनंद झाला का? भगवान परमात्मा ज्यांचा जन्म सोहळा आम्ही या ठिकाणी थाटामाटामध्ये साजरी करणार आहोत, भगवान परमात्म्यानं 7व्या अवतारापर्यंतचं जे कार्य आहे ते पूर्णत्वाच्या दिशेनं नेलं. पण ज्यावेळी कंसासारखा दैत्य माजला, कंसाला असं वाटलं आता या संपूर्ण सृष्टीवरती साम्राज्य हे माझं असावं, त्यावेळी पृथ्वीवरती एवढा अधर्म माजला, त्या पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलेलं आहे. आणि गायीचं रूप धारण करून ती पृथ्वी माता भगवान श्री विष्णूकडे त्राहिमाम करत गेलेली आहे. विष्णू भगवंता देवा ऐका, कंस नावाचा दैत्य माजला आहे आणि त्या कंस नावाच्या दैत्यानं माझ्यावरती एवढा अधर्म माजून ठेवलाय. धर्म राहिलं नाही, सत्य बोलणारी लोक कुठे राहिली नाही. देवा तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. परंतु भगवान परमात्म्यानं सांगितलं, देव कुणाच्याही ठिकाणी अवतार घेत नाही. महाराज, देव ज्यांच्या पोटी येणार ते माई बाप साधे असतील का, सामान्य असतील का? वसुदेवजी आणि देवकी अगोदरच्या जन्मामध्ये फार तप केलेलं होतं आणि तपाच्या सामर्थ्यावरती भगवंताला सांगितलं होतं, देवा पुढच्या जन्मामध्ये तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्यावा. माईबाप पुण्यवान होते, परंतु कंस एवढा अधर्मी होता. कंसासारखा अधर्मी या जगाच्या पाठीवरती दुसरा राजाच झाला नाही. कंस एवढा अधर्मी होता, प्रचंड अधर्म. त्यानं राक्षस कुळामध्ये अवतार धारण करून प्रचंड अधर्म माजून ठेवला होता. पृथ्वीला सहन झालं नाही ते अधर्म. भगवान विष्णूकडे गायीचं रूप धारण करून गेले आणि भगवान विष्णू गायीला सांगतात, पृथ्वी रूपी गायीला सांगतात, गोमाता मी अवतार धारण करणार आहे, परंतु मी श्रावण महिन्यामध्ये अवतार धारण करणार. कारण श्रावण महिन्यामध्ये पाऊस असतो. काय असतं श्रावण महिन्यात? सण उत्सव असतात. सण उत्सव. कोण म्हणलं पावसाळ्यात उन्हाळा असतो? कोण म्हणलं? मला मागून आवाज आला बघ, श्रावण महिन्यात उन्हाळा असतो. तसं कोणी म्हणलं नाही, मला भ्रम झाला असेल. श्रावण महिन्यामध्ये पाऊस असतो आणि श्रावण महिन्यामध्ये या धरती मातेनं हिरवागार शालू अंगावरती परिधान केलेला आहे. पृथ्वी मातेला सुद्धा आनंद वाटतोय की आता देव अवतार घेणार, देव जन्माला येणार. भगवान श्रीकृष्णाचे जे चरित्र आहे ते अलौकिक अशा पद्धतीचं भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. खाली मृत्यू लोकामध्ये ज्यावेळी कंसानं आपली चुलत बहीण देवकी तिचं लग्न केलेलं आहे आणि लग्न करून देवकीवरती एवढं प्रेम होतं, कंसाचं एवढं प्रेम होतं, स्वतः त्या रथाचं सारथ्य केलेलं आहे. आणि रथाचं सारथ्य करता करता आकाशवाणी झाली, अरे मूर्ख कंसा, तुला कळत नाही का किती मूर्खासारखं वागतो? ज्या बहिणीचं लग्न एवढ्या थाटामाटामध्ये केलं, त्या बहिणीच्या पोटी जन्माला येणारी 8वी संतान तुझा काळ बनेल. तुझ्या बहिणीची 8वी संतान तुला मारून टाकेल. ज्यावेळी कंसानं आकाशवाणी ऐकली, घेऊन या खड्ग मारा या धावला, हात तो धरीला वासुदेवे. कंसानं खड्ग नावाचं शस्त्र उतरलेलं आहे आणि देवकीवरती प्रहार करणार. वसुदेवानं ते खड्ग नावाचं शस्त्र हातामध्ये घेतलं. कंसा, अरे आतापर्यंत देवकी तुझी बहीण होती, पण लग्नानंतर आता ती माझी अर्धांगिनी आहे, माझी पत्नी आहे. आता तिच्यावरचा तुझा अधिकार हा संपलेला आहे. आता तिच्यावरती संपूर्णतः अधिकार हा माझा असेल. देवकीला हात लावू नको. कंसा, आम्ही तुझा काळ नाही, परंतु आमचा पुत्र तुमचा काळ होणार आहे. आमची 8ची 8 संतान तुला देऊन टाकू. कंसाला आनंद झाला, आपल्या बहिणीला, भावाला. कंस एवढा अधर्मी होता, स्वतःच्या वडिलांना सुद्धा ज्यानं कारागृहामध्ये ठेवलं होतं, मग तो किती दुराचारी आणि किती वाईट वृत्तीचा कंस असेल. बहिणीला, भावाला कारागृहामध्ये टाकलेलं आहे. कंसाकडून सगळ्या प्रकारची पापं झाली, परंतु ब्रह्महत्येचं पातक कंसाकडून घडलं नव्हतं.
देवकीनं बघता बघता 6 मुलांना जन्म दिलेला आहे आणि देवकीची 6 मुलं कंसाच्या दारात खेळू लागली. का? बहिणीची मुलं आहेत, मला 8वा मारणार आहे. या 6नी काय केलेलं आहे? देवकीची 6 पुत्र कंसाच्या दारात खेळतात, पण तिथे नारद महर्षींचं आगमन झालंय. का? तर याच्याकडून ब्रह्महत्येचं पातक घडलं नाही. नारद महर्षी नारायण नारायण करत कंसाकडे आले आणि गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या मोजू लागले. आधी सुईच्या मोजतात, 1 2 3 4 5 6 7 8, परत उलट्या मोजतात, 1 2 3 4 5 6 7 8, परत मधून मोजतात, 1 2 3 4 5 6 7 8, परत अशा उलट्या मोजल्या. कंस म्हटला, नारद महर्षी तुम्ही बुद्धिवान आहात आणि असं काय मोजता? नारद महर्षी म्हटले, कंसा तुला कळत नाहीये. अरे देव तुला म्हटलाय मी 8व्या रूपात अवतार धारण केलेल आणि तुझा संहार करेल. पण देव लय चतुर आहे. देव 8व्या नंबर पहिला पण आणू शकतो, देव 8वा नंबर दुसरा पण आणू शकतो, देव 8वा नंबर 5 नंबर बी आणू शकतो. तू या गुलाबाच्या पाकळ्या मोज, इकडून मोजलं तर हा 1 तिथं येतोय आणि तिकडून मोजलं तर हा 1 8 येतोय, मधून मोजलं तर 5वर 8 येतात. तर तू वेडा झाला का? ही सगळी देवाची लीला होती. कारण का? त्याच्या हातून ब्रह्महत्येचं पातक घडलं नव्हतं. मग अगदी शिजलेला भात त्याचा असा गोळा करावा आणि तो शिजलेल्या भाताच्या तांदळाचा गोळा भिंतीवरती आपटावा. त्या तांदळाच्या जशा चितड्या होतात तशी देवकीची 6 लेकरं कंसानं मारून टाकली. भिंतीवरती आपटून मारून टाकले 6 लेकरं. 7वा योग मायेच्या द्वारे रोहिणीच्या गर्भात गेला आणि 8वे भगवान नंदलाला आता जन्माला येणार आहेत. परंतु देवकीला 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहेत. भगवान परमात्मा ज्यावेळी अवताराला आले त्यावेळी डायरेक्ट 8 वर्षाची मूर्ती होऊन जन्माला आले आणि देव अवताराला आले. कारागृहामध्ये जेवढे बंदीखानेतले सैनिक होते त्या सैनिकांना निद्रा लागलेली आहे. कारागृहामध्ये जेवढे कडे आहेत, कुलप आहेत, ते सगळे निष्ठून पडलेले आहेत. प्रसंग असा घडला, भगवान परमात्मा 8 वर्षाचे झाले आणि देवकीला म्हटले, आई माझं पप्पाकडे थोडं काम आहे. देवकी म्हटली, ठीक आहे करा, काय काम आहे? देवानं वसुदेवजीला जवळ घेतलं. म्हणले, बाबा मज नाही गोकुळाला, मला इथं ठेवू नका, मला गोकुळात घेऊन जा. का? माया उपजली तेथे नंदाच्या वाड्यात यशोदा मैयाच्या शेजारी मायेचा जन्म झालेला आहे, मला इथं ठेवू नका. भगवान परमात्म्याने ही गोष्ट वसुदेवालाच का सांगितली? कारण देवाला माहित होतं मी जर माझ्या मम्मीला सांगितलं तर ईमेल आणि फिमेल एवढं फास्ट नेटवर्क आहे, त्वरित संपर्क ज्याच्यातून जातो ते एक ईमेल आहे. ईमेलद्वारे मेसेज लवकर जातो आणि दुसरा आहे फिमेल. फिमेलद्वारे मेसेज लवकर दुसऱ्यापर्यंत पोहोचत असतो. तुला म्हणून सांगते, तू दुसऱ्याला सांगू नको. तू माझी जवळची मैत्रीण आहे, तू माझी सख्खी मैत्रीण आहे, तुला म्हणून सांगते, तू लोकाला सांगू. असं म्हणता 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 कधी एकदाची बातमी गावभर पसरते, आमचं आम्हाला कळत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, आई तुला मी सांगतच नाही. चूक आपली नाही महाराज, चूक ही द्वापार युगामध्ये कुंती मातेकडून घडली. कारण ज्यावेळी कर्ण मारला आणि कर्ण मारण्याच्या नंतर कुंतीला 5 पांडवांना सांगितलं, कर्ण तुमचा सगळ्यात मोठा भाऊ होता. त्यावेळी अर्जुनानं कुंती मातेला श्राप दिला, कर्ण हा पांडव पहिला, ही गोष्ट तू आम्हाला आत्ता सांगितली, आम्ही आमच्या बंधूला मारलं, श्राप आहे स्त्री जातीला, याच्या पुढे स्त्रीच्या पोटामध्ये कुठलीच गोष्ट लपणार नाही. हा श्राप कुंती मातेला भेटलेला आहे, तो अर्जुनानं दिलेला आहे. भगवान परमात्माने सांगितलं, बाबा मला इथे ठेवू नका, मला गोकुळामध्ये घेऊन जा. परंतु काना धो धो पाऊस पडतोय रे, कशा पद्धतीनं तुला न्यावं याची करुणामयी गोड अशा प्रकारची झाकी भगवान परमात्मा कारागृहातून कसे गेलेले आहेत. यमुना मैयेनं कशी त्यांना वाढ दिलेली आहे आणि नंदाच्या वाड्यामध्ये मायेला घेऊन वसुदेव जी आहेत ते कसे कारागृहामध्ये परत आलेले आहेत याची करुणामयी झाकी आपण या ठिकाणी बघणार आहोत. सगळ्यात अगोदर नंद, यशोदा आणि मायेला घेऊन या. नंद, यशोदा आणि मायेला घेऊन या सगळ्यात अगोदर. नंद मेरो है गोपाल मेरो है,
दर्शन मला व्हावं, भगवान परमात्म्यानं मला दर्शन द्यावं. यमुना मैया वसुदेवजीच्या पोटापर्यंत आल्या, वसुदेवजींच्या गळ्यापर्यंत यमुना मैया आल्या, वसुदेवजींच्या नाकात पाणी जायला लागलं आणि यमुना मैयेला भगवान परमात्म्यानं दर्शन दिलं. स्वतःचा अंगठा